शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाही तर त्यांनी आमच्याशी चर्चा झाली आणि सर्वसामान्य दिव्यांग शेतकरी शेतमजूर या सर्व घटकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अजेंड्यावर ते त्यांनी मांडले आणि आमचं महायुतीचं सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, दिव्यांगांचं आहे आणि म्हणून आमची भूमिका एक आहे। त्यांच्या मागणीनुसार मी मुख्यमंत्री असताना दिव्यांग मंत्रालय देखील आम्ही सुरू केलं। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र निर्माण करणारं। असे अनेक निर्णय त्या काळातही घेतले। मुख्यमंत्री पदाच्या माझ्या आजही आपण आताच्या काळात देवेंद्रजींच्या काळात देखील घेतोय आणि त्यामुळे सर्वसामान्यांची बांधिलकी नाळ जुळलेला असा नेता आज शिवसेनेमध्ये आलेला आहे। त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या कामालाही बळ मिळेल। त्यांची जी काही एक प्रहार सामाजिक संघटना आहे ती सामाजिक काम करत राहील आणि शिवसेना वाढवण्याचं काम बच्चू भाऊंनी मगाशी सांगितलं की गोरगरिबांसाठी लढणारी आणि गोरगरिबांना न्याय देणारी शिवसेना याचा धनुष्यबाण आणि भगवा त्यांनी खांद्यावर घेतलाय शिवसेना वाढवण्यासाठी। आणि शिवसेना वाढली की सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य गोरगरीब याला न्याय मिळतो याचा विश्वास त्यांना आहे आणि म्हणून या विश्वासाने त्यांनी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आमचे सर्व लोक या ठिकाणी करतील असा विश्वास मी या ठिकाणी देतो। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेले अनेक वर्ष एकनाथ शिंदे राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलंच आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम देखील केलं। या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम देखील आपण करतोय। आज शिवसेनेमध्ये तळागाळातले कार्यकर्ते विविध भागातले कार्यकर्ते येत आहेत। हे खरं म्हणजे शिवसेनेकडे एक वेगळ्या आशेने विश्वासाने लोक पाहत आहेत आणि म्हणून मुद्दे घेऊन विचार घेऊन या ठिकाणी बच्चू भाऊ आलेत। मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। त्यांना मनापासून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। विधान परिषदेसाठी अवघे फॉर्म भरण्यासाठी अवघे 2 तास उरलेले आहेत। बच्चू भाऊंचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। दुसरा उमेदवार नेमका कोण हा सस्पेन्स अजून कायम आहे।